विद्यार्थी मित्रांनो, 11वी सहकार या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आपण 11व्या वर्गात यावर्षी ॲडमिशन घेतलेली आहे. सर्व आर्ट शाखेच्या विद्यार्थ्यांनी आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी, कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी. तर या दोन्ही शाखांसाठी आर्ट आणि कॉमर्स सहकार हा विषय आवश्यक आहे. तर या सहकार विषयाचा आपल्याला यावर्षी कोविड-19मुळे प्रत्यक्ष वर्गाला सुरुवात झालेली नाही आणि तुम्हीसुद्धा शाळेत आलेला ना. तर कोविड-19मुळे आपल्याला सहकार विषयाचा अभ्यास यूट्यूबच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलच्या साहाय्याने करायचा आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण 11वी सहकार या विषयाला सुरुवात करणार आहोत. तर तुम्ही 11व्या वर्गाचे सहकार या विषयाचे पुस्तकं रजिस्टर विकत घेतले असतीलच. तर सहकार विषयाचं पुस्तक पाहिल्यानंतर सर्वात पहिले कव्हर पेजवर तुम्हाला हे असं चित्र दिसेल, सहकार इयत्ता 11वी, आणि या ठिकाणी हे असं एक समोर इमेज दिसेल तुम्हाला. हे 15-20 माणसं आहेत, व्यक्ती आहेत, आणि ते एकमेकांच्या हातात हात धरून उभे आहेत आणि एखाद्या रुळावून घसरलेल्या माणसाला जसं आपण हात देतो तसं त्या पद्धतीनं एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सांभाळून राहिला. याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की सहकार म्हणजे एकमेकांना मदत करणे, सहाय्य करणे. तर त्यासाठीच हे फ्रंट पेजवर तुम्हाला हे इमेज किंवा चित्र दाखवलेलं आहे. याशिवाय आणखी 2-3 चित्र खाली दाखवलेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला पैसे दाखवलेले आहेत खाली, आणि त्याच्यावर एक रोपटं लावलेलं दिसत आहे या ठिकाणी. तर याचा अर्थ तुम्हाला बचतीचं महत्त्व या चित्रातून समजावं यासाठी हे चित्र हे इमेज इथं दाखवलेली आहे. इथं कारखान्याची इमेज दाखवलेली आहे. सहकारी क्षेत्रातून जे सहकार क्षेत्राच्या आधारित आपल्याला कारखाने, साखर कारखाने, दुग्ध व्यवसाय किंवा सूतगिरण्या असे काही जे व्यवसाय सुरू करता येतात त्यासंबंधीची ही इमेज आहे. आणि इथं शॉपिंग मॉलसारखं एक चित्र दाखवलेलं आहे की सहकाराच्या माध्यमातून आपण आपला व्यवसायसुद्धा सुरू करू शकतो. तर अशा पद्धतीनं सहकार या विषयाला आपण आजच्या या पहिल्या व्हिडिओमध्ये सुरू करणार आहोत. तर 11वीतील सर्व विद्यार्थ्यांना सहकार हा विषय निवड किंवा विषयाचं नाव नवीन वाटत असलं तरीसुद्धा सहकार हा विषय तुमच्यासाठी काही नवीन नाही. तुम्ही सुरुवातीपासूनच एकमेकांना सहाय्य करणे, मदत करणे याचा अवलंब करत आला आहे. त्यामुळे एकमेकांना सहकार्य, मदत करणे हे काही तुमच्यासाठी नवीन नाही. म्हणून सहकार हा विषय एकदम साधा, सोपा, सरळ भाषेत सांगितलेला आहे. मार्क्स कव्हर करण्यासाठी अतिशय सोपा असा हा विषय आहे. जास्तीत जास्त मार्क या विषयामध्ये मिळू शकतात. तर या सहकार विषयाचं पहिलं कव्हर पेज समजून घेतल्यानंतर तुम्ही अनुक्रमणिका या पेजवर याल, आणि या अनुक्रमणिकेमध्ये जसं इतर पुस्तकांमध्ये प्रकरणं दिलेली असतात आणि पेज क्रमांक दिलेले असतात, तशी सहकार या विषयामध्ये तुम्हाला यावर्षी 10 प्रकरणं दिलेली आहेत, आणि या 10 प्रकरणांची पेज नंबर या अनुक्रमणिकेवर दिलेली आहे. तर कोविड-19मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे रेग्युलर क्लास न झाल्यामुळे आणि अभ्यासक्रमालासुद्धा उशिरा सुरुवात झाल्यामुळे, ॲडमिशनची प्रोसेस, 10वीचा निकालसुद्धा लेट लागल्यामुळे, उशिरा लागल्यामुळे बराचसा अभ्यासक्रम यावर्षीच्या पुस्तकातून तुमचा 25% अभ्यासक्रम कमी करण्यात आलेला आहे. तर हा 25% अभ्यासक्रम कोणता? तर याबाबतचं मी तुम्हाला एक फोटो यापूर्वीच्या अगोदर ग्रुपवर पाठवलेला आहे. असा हा फोटो सर्वांनी वाचून घ्यायचा आहे आणि आपल्या पुस्तकात याची नोंद करून घ्यायची आहे की यावर्षी आपल्याला कोणकोणत्या आपल्या पुस्तकातील अभ्यासक्रमावर प्रश्न येणार आहेत आणि नाही. तर पहिल्या प्रकरणातला बराचसा भाग यावर्षी तुमचा वगळण्यात आलेला आहे. परंतु सहकार हा विषय सुरुवातीलाच आपण शिकून राहिलो. तुम्ही 11वीचा पहिलाच प्रकरण शिकत आहात आणि यातलं बरंचसं प्रकरण यावर्षी वगळण्यात आलेलं आहे. स्वयंअध्ययनासाठी फक्त ठेवण्यात आलेलं आहे. तर हे स्वयंअध्ययनासाठी जरी असलं तरीसुद्धा तुम्हाला हे शिकवून घ्यावं लागेल. थोडक्यात आपल्याला पाहावंच लागेल. जरी याच्यावर प्रश्न येणार नाही तरीसुद्धा तुम्हाला सहकाराचा अर्थ, व्याख्या समजायसाठी थोडक्यात माहिती पाहावी लागेल. तर हा जो फोटो आहे, तर ह्या फोटोवरून कोणकोणते प्रकरण आपल्याला अभ्यास वळण्यात आलेले आहेत त्याविषयीची सर्व माहिती तुम्ही आपल्या पुस्तकामध्ये पेन्सिलनं टिकमार्क करून ठेवायची आहे. हा फोटोवरून ग्रुपवर पाठवलेला आहे मी सर्वात पहिल्या दिवशी हा फोटो. तर अशा पद्धतीनं सहकार या विषयाच्या आपल्याला पहिल्या प्रकरणाला सुरुवात करायची आहे. सहकार विषयाचं 11व्या वर्गाचं पहिलं प्रकरण आहे, सहकाराचा अर्थ, इतिहास, वैशिष्ट्य आणि महत्त्व.
पहिलंच प्रकरण दिलेलं आहे, कारण सहकाराचा डिटेलमध्ये अर्थ तुम्हाला समजला पाहिजे. सहकारी चळवळ कशी सुरू झाली जगामध्ये, भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये, तर त्याचा इतिहाससुद्धा थोडक्यात या प्रकरणामध्ये दिलेला आहे. सहकाराची वैशिष्ट्ये दिलेली आहे आणि सहकाराचं महत्त्व दिलेलं आहे. तर एक एक करून आपल्याला पाहायचं आहे. थोडक्यात याची प्रस्तावना तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे या प्रकरणाची, की सहकाराचा संबंध मानवाशी कशा पद्धतीने येतो. तर भारतासाठी सहकार हा विषय काही नवीन नाही, किंवा तुमच्यासाठी किंवा भारतातील लोकांसाठी काही नवीन नाही. ज्याप्रमाणे मानवाचा इतिहास आहे, मानवाची सुरुवात जशी म्हणतात माकडापासून झालेली आहे, हळूहळू तो आज या परिस्थितीपर्यंत पोचला आहे, तसाच सहकाराचा विषय इतिहास आहे, की मानवाचा जो इतिहास आहे तो सहकाराचा इतिहास आहे असं म्हटलं जातं. प्राचीन काळापासून सहकार हा मानवी संस्कृतीचा एक भाग आहे. इथं दर्शवलेला आहे. मानव जेव्हा शिकारी अवस्थेत होता, सुरुवातीला जंगलात राहत होता, तर आजपर्यंतच्या व्यवस्थेचा जर मानवाचा विचार केला तर एकत्रितपणेच मानव राहत आलेला आहे. जरी जंगलात राहत असेल तरीसुद्धा तो त्याच्या कुटुंबामध्ये राहत होता, आणि आता गावामध्ये, कुटुंबामध्ये, शहरामध्ये राहत आहेत. म्हणजे एकत्रितपणे राहणे ही एक मानवाची नैसर्गिक प्रवृत्तीच आहे. सुखी आणि आयुष्य जीवन जगण्याची त्याला एक प्रेरणा मिळते, आणि त्यातूनच त्याच्या आर्थिक आणि सामाजिक आयुष्यात क्रांतिकारक बदल घडून आले. सहकार ही एक मानवी सहजीवनाची कल्पनेची एक प्रगत अवस्था आहे. यामध्ये मानवाचा आर्थिक सामाजिक विकासासाठी, अन्याय निवारण्यासाठी एकत्र येण्याची प्रखर इच्छा निर्माण होते. मानवाच्या जीवन प्रणालीचा इतिहास हा सहकाराचा इतिहास आहे. त्यामुळे आधुनिक अर्थव्यवस्थेत सहकाराला विशेष महत्त्व आहे. सहकार म्हणजे एकमेकांना मदत करणे, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात एकत्रित राहणे व काम करणे, आणि सहकार आणि सहजीवन यांचा जवळचा संबंध आहे. सहकारामध्ये व्यक्तींनी एकत्रित राहण्याबरोबरच एकमेकांना मदत करणे आणि केलेल्या सामूहिक प्रयत्नांचाही समावेश आहे. आणि सर्वांनी मिळून एकमेकांच्या मदतीने सर्वांच्या हितासाठी एकत्रित काम करणे याला विशेष महत्त्व आहे. तर अशा पद्धतीनं थोडीशी इंट्रोडक्शन सहकाराची तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे, की पूर्वी मानव जेव्हा जंगलापासून तर आतापर्यंत गावात राहण्या येईपर्यंतची जी मानवाची अवस्था आहे, या सर्व अवस्थांमध्ये आपल्याला सहकारी प्रवृत्ती आढळून येते. तर अशा पद्धतीनं सहकाराची प्रस्तावना या ठिकाणी थोडक्यात सांगितलेली आहे. सहकाराचा अर्थ दिलेला आहे या पुढच्या पॅराग्राफमध्ये तुम्हाला, की सहकाराला इंग्रजीमध्ये काय म्हणतात. तर सहकाराला इंग्रजीमध्ये कॉपरेशन असं म्हणतात. COOPERATION, कॉपरेशन. जसं इंग्लिशमध्ये आपल्या सब्जेक्टचं नाव आपल्याला माहिती पाहिजे, तर यासाठी तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. सहकाराला इंग्रजीमध्ये कॉपरेशन म्हणतात. तर कॉपरेशन शब्द कुठून आला याचा इतिहाससुद्धा आपल्याला माहिती असला पाहिजे. तर हा बरेचसे इंग्रजी शब्द कोण्या भाषेतून आलेले आहेत? लॅटिन भाषेतील. लॅटिन भाषेत हा मूळ शब्द होता कोऑर्पेरी या शब्दापासून हा शब्द आलेला आहे. आणि को म्हणजे सह, आणि ऑर्पेरी म्हणजे कार्य करणे, आणि त्यापासून तयार झाला शब्द कॉपरेशन म्हणजे एकत्रितपणे काम करणे. त्याला आपण सहकार असं म्हणतो. कोणतेही काम एकत्रितपणे करायचे असल्यास त्यासाठी इतर व्यक्तींची मदत घेणं आवश्यक असते. एकमेकांच्या सोबतीनं जर काम करायचं असेल तर आपल्याला इतर व्यक्तींची मदत घ्यावी लागेल. लोकांना स्वतःच्या ज्या गरजा वैयक्तिकरित्या पूर्ण करता येत नाही, अशा गरजा एकमेकांच्या सहाय्याने सहकारात पूर्ण केल्या जातात. एखादी मोठी गरज असली, की समजा एखाद्या व्यक्तीला वाटलं की आपल्याला एक कंपनी स्थापन करायची आहे, तर कंपनी कोणता एखादा व्यक्ती स्थापन करू शकतो का? नाही. तर ही कंपनी स्थापन करण्याची त्याची इच्छा या सहकारी संस्थेमार्फत पूर्ण होऊ शकते. तो एखादी मोठी सहकारी संस्था एकमेकांच्या मदतीनं ते स्थापन करू शकतात. सहकार म्हणजे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींनी एकत्रित येऊन एकमेकांच्या मदतीने आपल्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी स्थापन केलेली संस्था होय. सहकार म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्ती, म्हणजे सहकाराचं विशेष प्राधान्य कोण्या घटकातील लोकांना आहे? दुर्बल घटकातील, ज्यांचं आर्थिक उत्पन्न कमी आहे, अशा व्यक्तींनी एकत्रित येऊन एकमेकांच्या मदतीने विविध गरजा पूर्ण करण्यासाठी जी संस्था स्थापन केली असेल त्याला सहकारी चळवळ किंवा सहकारी संस्था असं म्हणतात. तर हा झाला सहकाराचा अर्थ. सहकाराच्या व्याख्या दिलेल्या 4-5 या ठिकाणी तुम्हाला अभ्यासाला, की वेगवेगळ्या सहकार तज्ज्ञांनी व्याख्या मांडलेल्या आहेत. पहिली व्याख्या H. कॅल्वर्ट यांनी मांडलेली आहे. मानवी भूमिकेतून व्यक्तींनी स्वेच्छेने एकत्र येऊन आपल्या आर्थिक हिताच्या वृद्धीसाठी
समानतेच्या तत्वावर स्थापन केलेली संघटना म्हणजे सहकारी संस्था होय. एच. कॅल्व्हर्ट यांनी आपल्या व्याख्येमध्ये सांगितलं की जे एकत्र येणारे व्यक्ती असतात ते कशा भूमिकेतून एकत्र आलेले असतात? मानवी भूमिकेतून. आणि कशासाठी एकत्र येतात? आर्थिक हिताच्या वृद्धीसाठी. आणि कसे एकत्र येतात? समानतेच्या तत्वावर. म्हणजे एकत्रित आलेले लोक यांच्या गरजा कशा असतात? समान असतात. समजा उदाहरणार्थ आपल्याला घर बांधणी सहकारी संस्था स्थापन करायची आहे, तर आपल्यासोबत येणारे लोक सर्वांना घराची आवश्यकता असतील असेच लोक एकत्रित येऊ शकतील, अशा संघटना म्हणजे सहकारी संस्था होय, असं एच. कॅल्व्हर्ट यांनी सांगितलेलं आहे. दुसरी व्याख्या सांगितलेली आहे वैकुंठलाल मेहता यांनी. भारतीय सहकारी चळवळीचे प्रणेते ज्यांना म्हटलं जातं. समान गरजा असलेल्या व्यक्तींनी एकत्र येऊन आपल्या समान आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी स्वेच्छेने स्थापन केलेला संघटन प्रकार म्हणजे सहकारी संस्था. यांनी सुद्धा 3 गोष्टींवर भर दिलेला आहे. एक म्हणजे समान गरजा, दुसरं म्हणजे समान आर्थिक उद्दिष्ट आणि स्वेच्छेने एकत्र येऊन स्थापन केलेला संघटन प्रकार म्हणजे स्वतःच्या इच्छेने. जे एकत्र येणारे व्यक्ती असतात एकमेकांना मदत करण्यासाठी ते स्वतःच्या इच्छेनं आलेले असतात. अशा पद्धतीनं वैकुंठ मेहता यांनी ही व्याख्या केलेली आहे. पुढची व्याख्या केलेली आहे भारतीय सहकार कायदा 1912. जसं आपल्या भारतामध्ये पुढे पाहूच आपण सहकाराच्या इतिहासामध्ये. भारतात सहकारी चळवळीची जी सुरुवात झाली मुख्यतः ती 1904चा पहिला सहकार कायदा आणि 1912चा दुसरा सहकार कायदा या 2 कायद्यानुसार भारतामध्ये सहकारी संस्था सुरू झाल्या. तर हा जो दुसरा कायदा आहे भारतातला सहकार कायदा 1912, या कायद्यामध्ये सहकाराची व्याख्या काय केलेली आहे पहा. सहकारी तत्वांना अनुसरून आपल्या सभासदांचे आर्थिक हितसंबंध वृद्धिंगत करण्याचे ज्या संस्थेचे उद्दिष्ट असते तिला सहकारी संस्था असं म्हणतात. सहकारी तत्वावर अनुसरून लोक एकत्रित आले पाहिजेत आणि त्यांचे आर्थिक हित वृद्धिंगत म्हणजे वाढ करण्याचे जे उद्दिष्ट आहे ते तिला सहकारी संस्था असं म्हणतात, असं या कायद्याच्या व्याख्येमध्ये सांगितलेलं आहे. पुढची व्याख्या केलेली आहे सहकार नियोजन समिती जी स्थापन झाली होती 1946मध्ये. तर या नियोजन समितीनं सहकाराची काय व्याख्या केली पहा. सहकार हा एक व्यवसाय संघटनेचा एक प्रकार आहे. म्हणजे इतर व्यवसायाप्रमाणेच सहकारी संस्थासुद्धा व्यवसायच करतात. व्यक्ती आपल्या हितरक्षणासाठी समानतेच्या तत्वावर स्वेच्छेने एकत्र येतात. तेच ते मुद्दे आहेत प्रत्येक व्याख्येत. समानतेचे तत्व, स्वेच्छेने एकत्र येणे आणि आर्थिक हित साध्य असं सहकार नियोजन समितीनं सांगितलेलं आहे. आणि 5वी व्याख्या सांगितलेली आहे पॉल लॅम्बर्ट यांनी. स्वतःच्या उपयोगासाठी व्यक्तींच्या समूहाने निर्माण केलेली आणि दिग्दर्शित केलेली, दिग्दर्शन करणे म्हणजे चालविणे, ते पुढे नेणे, लोकशाही नियमानुसार चालविलेली सभासद व एकूण समाज यांच्या सेवेसाठी स्थापन झालेली व्यवहार्य संस्था म्हणजे सहकारी संस्था होय. पॉल लॅम्बर्ट यांनी थोडी विस्तृत व्याख्या केलेली आहे की एखाद्या व्यक्तिसमूहाने एकत्रित येऊन स्थापन केलेली आणि दिग्दर्शित केलेली, परंतु ती कशी लोकशाही नियमानुसार आणि सभासदांचाही त्यात फायदा आणि समाजांची सुद्धा सेवा झाली पाहिजे अशी संस्था म्हणजे सहकारी संस्था होय. अशा पद्धतीने या 5 व्याख्या म्हणून तुम्हाला सहकाराचा अर्थ व्यवस्थित लक्षात येईल. 5ही व्याख्याचा जर साधारणतः एक अर्थ काढला तर या 5ही व्याख्येमध्ये 2-3 मुद्दे कंबाईन आहेत. एक म्हणजे एक स्वेच्छेने एकत्रित येणे, समानतेच्या तत्वावर एकत्रित येणे आणि आर्थिक हिताच्या वृद्धीसाठी एकत्रित येणे. अशा पद्धतीने 3 महत्त्वाचे मुद्दे या प्रत्येक व्याख्येमध्ये आलेले आहेत. 3 मुद्दे व्याख्या लिहिताना तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. एक समानतेचं तत्व, स्वेच्छेने एकत्रित येणे आणि आर्थिक हितासाठी, आणि त्यानंतर लोकशाही पद्धतीनं स्थापन करण्यात आलेला संघटन प्रकार म्हणजे सहकारी संस्था होय. अशा पद्धतीनं पुढे 2 कृती दिलेल्या आहेत. इथं तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला हे व्याख्या किंवा अर्थ समजल्यानंतर. पहिली कृती दिलेली आहे तुमच्या दैनंदिन जीवनात अशी काही उदाहरणे सांगा ज्यामध्ये सहकाराचा अवलंब केला जातो. आजपर्यंतच्या ज्या दैनंदिन जीवनात तुमचा अनुभव सांगायचा आहे की तुम्ही सहकाराचा अवलंब कोण्या गोष्टींमध्ये केलेला आहे किंवा कोणतं कार्य करताना सहकाराचा अवलंब केलेला आहे. अशी एखादी गोष्ट वहीच्या पेजवर लिहून ते उदाहरण 1-2 उदाहरणं मला माझ्या पर्सनल व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही पाठवायची आहे. दुसरी कृती सांगितलेली आहे व्यक्ती विकासासाठी सांघिक भावना महत्त्वाची असते. एखाद्या व्यक्तीचा जर विकास व्हायचा असेल, विकास करायचा असेल तर त्यासाठी सांघिक भावना किती महत्त्वाची आहे, ही सांघिक भावना कशी आहे महत्त्वाची आहे हे तुम्हाला समजून सांगायचं आहे. ते सुद्धा मला होमवर्कच्या
व्हॉट्सअप नंबरवर पाठवायचा आहे. पुढे व्याख्या झाल्यानंतर, अर्थ झाल्यानंतर सहकारी चळवळीचा इतिहास दिलेला आहे की थोडक्यात, कारण सहकाराचा अर्थ पाहिल्यानंतर आपल्याला समजून घ्यावं लागेल की जगामध्ये सहकारी चळवळ का सुरू झाली असेल, सहकार हा शब्द का उदयास आला असेल, सहकारी चळवळीची किंवा सहकारी संस्थेची का आवश्यकता भासली असेल. तर वेगवेगळ्या पद्धतीचे 3 इतिहास इथं तुम्हाला सांगितलेले आहे. एक जागतिक सहकारी चळवळीचा इतिहास सांगितलेला आहे, दुसरं भारतातील सहकारी चळवळीचा इतिहास सांगितलेला आहे आणि तिसरं महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचा इतिहास सांगितलेला आहे. तर हे तिन्ही इतिहास आपल्याला थोडक्यात अभ्यासायचे आहेत, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सहकार चळवळ किती महत्त्वाची आहे, सहकारी संस्थेमुळे कसा फायदा होऊ शकतो. तर पहिला पाहायचा आहे आपल्याला जागतिक सहकारी चळवळ. जगामध्ये सहकार चळवळ का सुरू झाली, कुठे सुरू झाली, केव्हा सुरू झाली, याबद्दलची सर्व माहिती या 2 पॅरेग्राफमध्ये दिलेली आहे. जागतिक सहकारी चळवळ किंवा जगातली सहकारी चळवळ सर्वप्रथम युरोप खंडामध्ये सुरू झाली. युरोप खंड माहितीच असेल तुम्हाला. त्यामध्ये युरोप खंडामध्ये इंग्लंड हा देश आहे ज्यानं भारतावर राज्य केलं होतं. तर इंग्लंडमध्ये सर्वात प्रथम पहिली सहकारी संस्था सुरू झाली. आणि का सुरू झाली त्याचं इथं पहिले दिलेलं आहे की 1760मध्ये युरोपात, पूर्वीच्या काळी 18व्या शतकामध्ये युरोपात किंवा इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली असं आपण इतिहासामध्ये वाचलं. आणि औद्योगिक क्रांतीचे परिणाम, दुष्परिणाम आपल्या समोर इतिहासामध्ये सांगितले, तुम्ही 10वीपर्यंत अभ्यासली असतील. तर त्याचा परिणाम असा होऊ लागला की औद्योगिक क्रांतीमुळे कारखानदार अधिक श्रीमंत झाले आणि गरीब कामगार, ग्राहक अधिक गरीब झाले. तर कशामुळे? औद्योगिक क्रांतीमुळे कारखानदार जास्तीत जास्त ग्राहकांचं शोषण करू लागले, कामगारांचं शोषण करू लागले आणि जास्त प्रचंड नफा कमवू लागले. आणि त्यामुळे कामगारांना कमी वेतन देण्यात येऊ लागले, कामगारांचे ताससुद्धा वाढविण्यात येऊ लागले. त्यामुळे त्यांच्या दारिद्र्यात भर पडली. ग्राहकांनासुद्धा नकली माल देऊ लागले, कमी वजन मापाचा माल देऊ लागले, भेसळ करून माल विकू लागले आणि तोसुद्धा महागड्या किमतीत. त्यामुळे ग्राहकांचंसुद्धा शोषण झालं आणि त्याचा परिणाम असा झाला की श्रीमंत अधिक श्रीमंत होत गेले आणि गरीब अधिक गरीब होत गेले. आणि त्याचा परिणाम म्हणून आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणावर वाढली. विषमता हा फार मोठा भयंकर शब्द आहे आणि आर्थिक विषमता म्हटली की त्याच्याहीपेक्षा भयंकर, की एकीकडे खूप गरीब लोक आणि एकीकडे खूप श्रीमंत लोक. तर त्यामुळे काय परिणाम होतो हे आपण पुढे तुम्ही अभ्यासालच. तर ही आर्थिक विषमता दूर करण्यासाठी इंग्लंडमध्ये सहकारी चळवळीचा आधार घेण्यात आला. म्हणून रॉबर्ट ओवेन नावाच्या व्यक्तीनं सर्वप्रथम आपल्या कारखान्यामध्ये सहकारी तत्त्वाचा अवलंब करायला सुरुवात केली. इंग्लंडमध्ये सर्वप्रथम या सहकार संकल्पनेचा उदय झाला. रॉबर्ट ओवेन यांनी आपल्या कामगारांच्या सहकारी संस्था स्थापन केल्या आणि त्यांनी प्रत्यक्ष सहकाराच्या तत्त्वाचा यशस्वीपणे वापर करून सहकाराचा पाया रचला. म्हणूनच रॉबर्ट ओवेनला सहकार चळवळीचा जनक असं सुद्धा म्हटलं जाते. रॉबर्ट ओवेननं सर्वप्रथम सहकारी तत्त्वांचा वापर करायला सुरुवात केली, सहकाराचा वापर केला. त्यामुळे त्याला सहकार चळवळीचे प्रणेते किंवा सहकार चळवळीचा जनक असं सुद्धा म्हटलं जाते. इंग्लंडमध्ये सर्वप्रथम पहिली सहकारी संस्था सुरू झाली 1844मध्ये. 28 विणकरांनी एकत्र येऊन पहिली सहकारी संस्था सुरू केली 1844मध्ये. तिचं नाव होतं रॉसडेल इक्विटेबल पायोनियर्स लिमिटेड. या नावाची पहिली ग्राहक सहकारी संस्था इंग्लंडमध्ये सुरू झाली. त्यानंतर हळूहळू जगातील इतर देशामध्ये सुद्धा सहकारी संस्था सुरू झाल्या. त्यामध्ये कॅनडा, चीन, रशिया या ठिकाणी सामुदायिक शेती सहकारी संस्था सुरू झाल्या. डेन्मार्क या देशात दुग्ध उत्पादन सहकारी संस्था सुरू झाल्या. स्वीडनमध्ये ग्राहक सहकारी संस्था सुरू झाल्या आणि यानंतर हळूहळू जगातील इतरही देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्था सुरू झाल्या. त्यानंतर 1895मध्ये लंडन येथे आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेची इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स स्थापना झाली आणि या आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेच्या माध्यमातून सहकारी तत्त्व कशा पद्धतीनं अंमलात आणले पाहिजेत यासाठी या संस्थेचं फार महत्त्वाचं योगदान आहे की जागतिक स्तरावर सहकाराचं प्रतिनिधित्व करणारी, सहकारी संस्थांचे प्रतिनिधित्व करणारी संघटना म्हणून आंतरराष्ट्रीय सहकारी संघटना आहे. हिची स्थापना केव्हा झाली? 1895. तर अशा पद्धतीनं जागतिक सहकारी चळवळीचा इतिहास हा महत्त्वाचा आपण थोडक्यात पाहिला.
या वर्षीच्या अभ्यासक्रमातून हा तुम्हाला वगळण्यात आलेला आहे, परंतु थोडक्यात तुम्हाला समजावा सहकाराचा इतिहास काय आहे जगाचा, तर तो थोडक्यात मी तुम्हाला समजून सांगितला. त्यानंतर पुढे दिलेला आहे भारतीय सहकारी चळवळीचा इतिहास. भारतामध्ये का सुरू झाली त्याच्या अगोदर तुम्हाला इथे एक कृती दिलेली आहे की सर रॉबर्ट ओवेन यांनी आधुनिक सहकारी चळवळीचे जनक का मानलं जातं. तर या इतिहास समजावून सांगताना तुमच्या लक्षात आलं असेलच की रॉबर्ट ओवेननं सर्वप्रथम इंग्लंडमध्ये सहकारी तत्त्वांचा वापर करायला सुरुवात केली, सहकारी चळवळ सुरू केली, म्हणून रॉबर्ट ओवेनला सहकार चळवळीचा जनक मानलं जाते. हे तुम्ही विस्तृत प्रमाणात लिहायचं आहे, कृती करून दाखवायची आहे. त्यानंतर पुढे दिलेलं आहे भारतातील सहकारी चळवळ. जागतिक सहकारी चळवळीनंतर भारत हा देशसुद्धा सहकारी चळवळीपासून दूर राहू शकला नाही. जगामध्ये ज्या वेगवेगळ्या सहकारी संस्था सुरू झाल्या त्याचा प्रगती किंवा विकास पाहून भारतामध्ये सुद्धा सहकारी चळवळ सुरू झाली. 18व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली, किंवा त्यावेळेस भारतावर इंग्रजांचं राज्य होतं आणि इंग्रजांनी भारतातला कच्चा माल आपल्या इंग्लंडमधल्या कारखान्यांमध्ये नेऊन त्याचं पक्क्या मालात रूपांतर करू लागले आणि त्यांना बाजारपेठ म्हणून ते भारतामध्ये किंवा इतर विकसनशील देशामध्ये विकू लागले. ब्रिटिशांनी कच्च्या मालासाठी भारताच्या भूप्रदेशाचा वापर केला, इथं दिलेला आहे. औद्योगिक क्रांतीमुळे भरमसाठ उत्पादन झालं इंग्लंडमध्ये आणि ते विकण्यासाठी त्यांनी भारताच्या भूप्रदेशाचा वापर सुरू केला. औद्योगिक क्रांतीचे दुष्परिणाम व ब्रिटिशांच्या कूटनीतीमुळे भारतातील लघु व कुटीर उद्योग बंद पडले, कारण कारखान्यामध्ये तयार झालेला माल स्वस्त दर्जात ग्राहकांना मिळू लागला, चांगल्या दर्जाचा. त्यामुळे लघु आणि कुटीर उद्योग बंद पडले. त्यामुळे कारागीर कामगार बेकार झाले, म्हणजे त्यांना रोजगार राहिला नाही. रोजगारासाठी ते शेतीकडे वळले. परिणामी शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या वाढली आणि शेतीवरील अतिरिक्त भार, दुष्काळ यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आणि त्याची परिस्थिती दुर्बल झाली. शेतकरी कर्जबाजारीपणा वाढला. शेतकऱ्यावरील कर्जाचा बोजा वाढून ते सावकारी पाशात अडकले. म्हणजे पूर्वीच्या काळी बँका नसल्यामुळे शेतकऱ्यांना कोणाकडून कर्ज घ्यावं लागत असे? सावकाराकडून. जे मोठमोठे श्रीमंत शेतकरी होते त्यांच्याकडून कर्ज घ्यावं लागत असे. शेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्त करण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना पतपुरवठा करण्याच्या दृष्टीने उपाययोजना, अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना मुक्त करायचं असेल सावकारी पाशातून तर त्या दृष्टीनं काहीतरी उपाय योजले पाहिजेत, असं त्यावेळेस चर्चा सुरू झाली. त्यामुळे मुंबई प्रांतामध्ये पहिली सहकारी पतपुरवठा सुरू झाली बडोदा या शहरात. ती कोण्या वर्षी? 5 फेब्रुवारी 1889 रोजी सुरू झाली. विठ्ठल लक्ष्मण कवठेकर यांनी अनन्य सहाय्यकारी मंडळी या नावाने पहिली पतपुरवठा संस्था भारतामध्ये सुरू केली. भारतातली पहिली बँक म्हणूनही ओळखली जाते. पतपुरवठा संस्था म्हणजे बँकच एक प्रकारची कर्ज देणारी संस्था. 1889मध्ये बडोदा या शहरात, मुंबई प्रांत, त्यावेळी महाराष्ट्र राज्य निर्माण झालं नव्हतं. मुंबई प्रांत, महाराष्ट्र हा मुंबई प्रांत नावानं ओळखला जात होता. ब्रिटिश सरकारने भारतातील सहकारी चळवळीला मूर्त स्वरूप देण्यासाठी पहिला सहकार कायदा मंजूर केला. त्यानंतर 1904मध्ये, त्यावेळेस भारतावर इंग्रजांचं राज्य होतं आणि इंग्रजांनाही वाटलं की भारतातील शेतकऱ्यांची परिस्थिती जर सुधारायची असेल तर त्यांच्यासाठी पतपुरवठा संस्था सुरू केल्या पाहिजेत, कर्ज देणाऱ्या संस्था. आणि त्यासाठी मग 1904चा पहिला कायदा सुरू करण्यात आला किंवा मंजूर करण्यात आला आणि भारतीय शेतकऱ्यांना आर्थिक आणि सामाजिक जीवनात नवे वळण देणारा हा कायदा होता. हा कायदा फक्त पतसंस्था स्थापन करण्यापुरताच मर्यादित होता. 1904च्या कायद्यामुळे भारतामध्ये फक्त पतसंस्था स्थापन करायला परवानगी मिळाली, परंतु इतरही क्षेत्रामध्ये सहकारी संस्था स्थापन व्हाव्यात यासाठी 1912मध्ये दुसरा सहकार कायदा संमत करण्यात आला आणि त्या कायद्यामुळे सहकारी संस्थांची स्थापना सर्व क्षेत्रात होऊ लागली. भारतातील सहकारी चळवळीची प्रगती आणि त्रुटी अभ्यासण्यासाठी मग वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या, वेगवेगळे आयोग नेमण्यात आले. 1904चा कायदा, 1912चा कायदा झाल्यानंतर भारतामध्ये 1914 साली एक एडवर्ड मॅक्लेगन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती आणि या समितीनं आपल्या अहवालामध्ये मौलिक सूचना केल्या काही भारतीय सहकारी चळवळीच्या वाटचालीबाबत, की भारतातील सहकारी चळवळ कशी वाटचाल करेल याविषयी. त्यानंतर पहिलं महायुद्धानंतर 1919मध्ये ब्रिटिश सरकारने
मॉन्टफोर्ड सुधारणा कायदा मंजूर केला. पहिलं महायुद्ध युद्धानंतर ब्रिटिश सरकारने भारतासाठी एक कायदा मंजूर केला. त्याचं नाव होतं मॉन्टफोर्ड सुधारणा कायदा 1919मध्ये. आणि या कायद्यानुसार सहकार हा विषय केंद्र सरकारकडून प्रांतिक सरकारच्या अखत्यारीत आला, म्हणजे त्यांच्याकडे सोपविण्यात आला. पूर्वी सहकार हा विषय किंवा सहकार हा खातं केंद्राकडे होतं, परंतु ते आता राज्याकडे आलं. कोण्या कायद्यानुसार? 1919च्या मॉन्टफोर्ड सुधारणा कायद्यानुसार. त्यानुसार सर्वप्रथम मुंबई प्रांताने 1925मध्ये सहकार कायदा मंजूर केला. मग प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे कायदे सुरू झाले. त्यानुसार मुंबई प्रांतासाठी 1995मध्ये एक कायदा तयार झाला. मुंबई प्रांताने सन 1925मध्ये सहकार कायदा मंजूर केला. सहकार चळवळीची पुनर्रचना करण्यासाठी ज्या विविध समित्या नियुक्त केल्या होत्या, त्यांच्या शिफारशीवरून भारतात रिझर्व्ह बँकेची स्थापना 1935 रोजी करण्यात आली. भारतामध्ये सहकार चळवळ किंवा सहकारी बँका सुरू करतानाच त्यावेळेस शिफारस करण्यात आली की भारतामध्ये एक केंद्रीय बँक असली पाहिजे आणि तिचं नाव ठेवण्यात आलं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ज्याला आपण RBI असं म्हणतो. तर या RBIची स्थापना केव्हा झाली? 1 एप्रिल 1935 रोजी. हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये, तर लक्षात ठेवायचा. RBIची स्थापना, रिझर्व्ह बँकेची स्थापना 1935मध्ये झाली भारतामध्ये. आणि त्यानंतर या रिझर्व्ह बँकेने शेती पतपुरवठा विभाग सुरू केला, म्हणजे शेतीसाठी कर्ज देणे. यानंतरच्या काळात केंद्र सरकारने सहकाराच्या विकासासाठी धनंजयराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली कृषी अर्थपुरवठा समिती नेमली. धनंजयराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली एक कृषी अर्थपुरवठा समिती नेमली 1944मध्ये. आणि RG सरय्या यांच्या अध्यक्षतेखाली सहकार नियोजन समिती नेमण्यात आली 1945मध्ये. त्यानंतर बँकिंग सोयी सुधारण्यासाठी सरकारने पुरुषोत्तमदास ठाकरदास यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण व बँकिंग चौकशी समिती नेमली 1949मध्ये. आणि त्यानंतर 1951मध्ये कर्ज पुरवठ्याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली. तिचं नाव आहे अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समिती. आणि ही समिती ED गोरेवाला यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त झाली. आणि या समितीनं आपला अहवाल 1954मध्ये सादर केला. आणि या अहवालामध्ये असं मत नोंदविलं की सहकार हा अयशस्वी ठरला आहे, परंतु तो यशस्वी झालाच पाहिजे, असं मत या गोरेवाला यांच्या समितीनं, अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा समितीनं आपल्या अहवालामध्ये नोंदविलं. त्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतानं एक विकास योजना अंमलात आणल्या. त्यांचं नाव आहे पंचवार्षिक योजना. आणि या पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून भारतातील सहकारी चळवळीचा विकास आणि त्यामध्ये लोकांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात आला. भारतामध्ये इंग्रजांच्या राज्यापासून तर भारत स्वतंत्र झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य निर्माण होईपर्यंत ज्या वेगवेगळ्या समित्या निर्माण झाल्या, त्या सर्वांचा अभ्यास या भारतातील सहकारी चळवळीमध्ये दिलेला आहे. त्यानंतर तिसरा टप्पा या प्रकरणातला पाहायचा आहे आपल्याला, महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचा इतिहास. भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्याच्या पुढच्या काही वर्षात 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. तर त्यानुसार महाराष्ट्रासाठी एक वेगळा कायदा मंजूर करण्यात आला. त्याचं नाव आहे महाराष्ट्र राज्य सहकार कायदा 1960. तर या महाराष्ट्र राज्यातील सहकार चळवळ कशी विकसित होत गेली त्याचा थोडक्यात इतिहास या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. महाराष्ट्र हे सहकार क्षेत्रातील पुढारलेलं राज्य आहे. सहकारी चळवळीमध्ये महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य आहे. आणि सहकारी पतपुरवठा संस्था, बिगर कृषी पतपुरवठा संस्था, विपणन सहकारी संस्था, ग्राहक सहकारी संस्था, प्रक्रिया सहकारी संस्था, सेवा सहकारी संस्था, मजूर सहकारी संस्था, गृहनिर्माण सहकारी संस्था, अशा विविध प्रकारच्या संस्था महाराष्ट्र राज्यामध्ये स्थापन झालेल्या आहेत. या ज्या संस्था आता मी वाचल्या, ह्या सर्वांचा अभ्यास तुम्हाला पुढे याच वर्षीच्या पुस्तकात पुढे अभ्यासायला एक स्पेशल प्रकरण प्रत्येक संस्थेवर दिलेलं आहे. त्यावेळेस आपण डिटेल शिकू. तर ह्या ज्या संस्थांचे नावं आहेत, ह्या सर्व प्रकारच्या संस्था महाराष्ट्रात हळूहळू स्थापन झालेल्या आहेत आणि त्या यशस्वीपणे महाराष्ट्रात कार्यसुद्धा करीत आहेत.
नागरिक, शेतकरी यांना त्या कारणामुळे सहकारी संस्थेच्या संपर्कात आहे. महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक कोण्या ना कोण्या कारणाने या कोणत्या तरी संस्थेशी संपर्कात आहे. आणि महाराष्ट्रातील सहकारी चळवळीला 100 वर्षाहून अधिक मोठा इतिहास लाभलेला आहे. म्हणजे 100 वर्षापेक्षा जास्त इतिहास महाराष्ट्रातील सहकारी चळवळीला आहे. महाराष्ट्रामध्ये 1923 सर्वात पहिली बँक स्थापन झाली होती, मध्यवर्ती सहकारी बँक. तर या बँकेचं पुढे शिखर बँकेत रूपांतर होऊन ती सध्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड म्हणून कार्य करत आहे. ह्या एक इतिहासाच्या दृष्टीनं महत्त्वाची बँक आहे महाराष्ट्रातली. महाराष्ट्रामध्ये सहकारी पतपुरवठ्याबाबत त्रिस्तरीय रचना स्वीकारलेली आहे. पतपुरवठा म्हणजे कर्ज पुरवठा, तर कर्ज देण्यासाठी महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय रचना स्थापन झालेली आहे. तर ही त्रिस्तरीय रचना कशी आहे? प्राथमिक पतपुरवठा संस्था, जिल्हा मध्यवर्ती बँका आणि राज्य सहकारी बँक किंवा शिखर बँक अशा 3 प्रकारच्या बँका महाराष्ट्र राज्यामध्ये अस्तित्वात आहेत. त्या एकमेकांना कर्ज पुरवठा करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत, कारागिरांपर्यंत कर्जाची रक्कम पोहोचत असतात. स्वातंत्र्यानंतर 1951 धनंजयराव गाडगीळ आणि पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे प्रवरा सहकारी साखर कारखाना लिमिटेड प्रवरानगर, अहमदनगर येथे सुरू झाला. महाराष्ट्रामध्ये 1951 धनंजयराव गाडगीळ आणि पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी प्रवरानगर येथे सहकारी साखर कारखाना स्थापन केला. तो भारतातला पहिला साखर कारखाना ठरला. महाराष्ट्र राज्य हे सहकार कारखान्यामध्ये एक आघाडीचं राज्य आहे आणि साखर कारखान्यांनी सहकारी चळवळीचे एक नवे पर्व सुरू केले आहे. म्हणजे महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांची प्रगती पाहून इतरही राज्यात, भारतात साखर कारखाने सुरू झाले. त्यानंतर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. मी पूर्वी सांगितलंच तुम्हाला. आणि त्यासाठी 1960चा कायदा स्थापन करण्यात आला किंवा तयार करण्यात आला. आणि या कायद्यानुसार महाराष्ट्रातील सहकारी संस्थेचं नियमन आणि नियंत्रण केलं जातं. 1961 इतिहास दिलेला आहे की किती सहकारी संस्था होत्या, सभासद संख्या किती होती आणि आज किती सहकारी संस्था आहेत आणि किती सभासद भाग भांडवल आहे. तर अशा पद्धतीनं हा महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचा इतिहास या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर देशातील सहकारी संस्थांच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी केंद्र सरकारने एक घटना दुरुस्ती केली. ती आहे 97वी घटना दुरुस्ती. आणि या 97व्या घटना दुरुस्तीनुसार महाराष्ट्र राज्य सहकार कायदा 1960 काही सुधारणा करण्यात आलेला आहे. आणि तो कायदा मग महाराष्ट्रामध्ये 14 फेब्रुवारी 2013 रोजीच्या अध्यादेशाद्वारे सहकारी संस्था कायदा 1960 सुधारणा केल्या आहेत. तर अशा पद्धतीनं 2013 97वी घटना दुरुस्ती करून 1960च्या कायद्यामध्ये काही नवीन दुरुस्त्या सुचविण्यात आल्या आणि त्या मंजूर करण्यात आल्या. आणि त्यानुसार महाराष्ट्रातील सहकारी संस्थांचा कारभार पाहिला जातो, नियंत्रित केला जातो. अशा पद्धतीनं जागतिक सहकारी चळवळ, महाराष्ट्रातील सहकारी चळवळ आणि भारतातील सहकारी चळवळ आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासली. तर अशा पद्धतीनं सहकार चळवळीबाबतचा इतिहास, सहकाराचा अर्थ आणि व्याख्या एवढं या व्हिडिओ क्रमांक 1 पहिल्या प्रकरणाच्या आपण शिकलो. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.